नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज करिअर कोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लॉ LLB साठी 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झामिनेशन असते तर त्याचं जे शेड्यूल आहे एक्झामिनेशनचं त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसिजर आणि जो काही सिलेबस आहे त्या एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी लॉच्या. सो वी आर गोइंग टू डिस्कस दॅट सिलेबस इन दिस व्हिडिओ. तर करिअर कोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. करिअर कोचमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांमधले जे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं 10 वर्षापेक्षा जास्त कामगिरी अशा तज्ज्ञांची एक टीम आहे. त्यामार्फत आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि जे काही अकॅडमिक्समधील वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांचे ॲडमिशन प्रोसेस, एंट्रन्स एक्झामिनेशन्स वगैरेसाठी गायडन्स करत असतो. तसेच एक स्टडी अब्रॉडचा एक प्रोग्राम आपण चालवला होता. नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपचा व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल. तर त्या संदर्भात पण आपण बरीचशी माहिती तिथे प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आपल्याला जे काही देशभरातून कमेंट आलेले आहेत त्या स्कीम संदर्भात तर त्याचे नेक्स्ट व्हिडिओ आपण पुढे पाहणारच आहोत. तर आजचा विषय आपण इथे डिस्कस करण्यासाठी सुरुवात करूया. LLB हा जो 3 वर्षाचा कोर्स आहे तर 3 वर्षाच्या कोर्ससाठी जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे तर त्याची आता ते ॲक्च्युअलला त्याचे 9 स्टेपमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. स्टेप 1 टू स्टेप 9 आणि त्यानंतर वेगवेगळे जे काही कॅन्डिडेचरचे टाईप्स आहेत तुम्ही कोणत्या कॅन्डिडेट ह्याच्यामध्ये बसता. त्यानंतर एक्झामिनेशन म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स काय, त्यानंतर वेबसाईट कोणती आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी, तसेच ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर पुढे काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण जो महत्त्वाचा भाग डिस्कस करणार आहोत सो दॅट इज रिलेटेड टू युअर सिलेबस ऑफ द एंट्रन्स एक्झामिनेशन. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की कुठलीही ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर त्याचं एक इन्फॉर्मेशन ब्राउचर रिलीज केलेलं असतं. तर सुरुवातीला ते डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करून त्याची संपूर्ण माहिती एकदा वाचून घेतल्याच्या नंतर त्याला जे जे काही आवश्यकता आहेत गोष्टी तर त्या घेऊन आपल्यासोबत ठेवाव्यात जेणेकरून ॲप्लिकेशन करताना आपल्याला मध्ये डिस्कंटिन्युएशन होणार नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती की 15 तारीख जी आहे 15 जुलैला ॲप्लिकेशन फॉर्म फर्स्ट डेट होते त्याची ॲप्लिकेशन स्टार्ट झाले होते आणि 29 जुलै 2021 म्हणजे 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन इथे करता येतील. 29 जुलैला रात्री मिडनाईटपर्यंत. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम आहे त्याच्यासाठी ही संपूर्ण एक वेबसाईट इथे दिलेली आहे. LLBचा जो 3 वर्षांचा कोर्स आहे त्याची जी CET आहे 2021ची म्हणजे या वर्षीची तर त्याच्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करा, संपूर्ण माहिती वाचून घ्या, जे जे रिक्विजिट डॉक्युमेंट्स आहेत तर ते सोबत ठेवा. त्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे तुमचं त्या म्हणजे 10वी 12वीचे गुणपत्रिका, त्यानंतर ग्रॅज्युएशन ची गुणपत्रिका आणि मास्टर्स जर केला असेल पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम तर त्याचे पण आपल्याला डिटेल्स इथे लागणार आहे. तर 3 वर्षाचा कोर्स जो आहे LLBचा तर त्या संदर्भातली CETसाठी एवढ्या गोष्टी आपल्याला इथं लागणार आहे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की डेट ऑफ ऑनलाईन CET 2020 विल बी डिक्लेअर्ड लेटर ऑन इथं असं दिलेलं आहे त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये आपल्याला. आता इथे सिलेबसबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर सिलेबसमध्ये सर्वात पहिला पॉईंट जो येतो तो येतो लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे. दुसरा आहे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी ज्या आहेत तर त्याच्यासोबत तुम्हाला जनरल नॉलेज पण सामान्य ज्ञान याची पण माहिती इथे प्रश्न याच्यावरती विचारले जाणार आहेत. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं सेक्शन जे आहे तर ते आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंग आणि ॲनालिटिकल रिझनिंग यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीवरती जसे प्रश्न असतात आपले त्या सेम पॅटर्नवरती प्रश्न इथे आपल्याला विचारलेले दिसतील. आणि चौथं सेक्शन आहे तर ते इंग्लिश हा विषय.
आता इथे पाहू शकता आपण स्क्रीनवरती की नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रत्येक सेक्शनवरती किती क्वेश्चन विचारले जातील तर ते आपण इथे पाहूया. तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या सेक्शनसाठी नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार आहेत 30 आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी 30 and total number of marks will be 30 questions, 30 marks for legal aptitude and legal reasoning. Then a second point or second section you can say here is general knowledge with current affairs. चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचं जे सेक्शन आहे दुसरं, so it occupies number of questions 40 and 1 mark per question, so number of questions 40, so total marks will also 40. तर आणि तिसरं सेक्शन आहे तर दॅट इज अबाउट युअर लॉजिकल रिझनिंग अँड analytical reasoning. So it covers 30 questions and 30 marks, and English is the major section in this entrance examination. So that is it covers 50 questions in this paper. So total question जर पाहिले आपण तर 150 questions are there in this entrance examination आणि 150 marks, 1 question, 1 mark. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस MCQs बेस्ड असणार आहे आणि 4 ऑप्शन्स असतील, 4 ऑप्शन्स असतील प्रत्येक प्रश्नाला. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नो निगेटिव्ह मार्किंग, हे सर्वात महत्त्वाचं इथं लक्षात घ्या की जनरली आपण पाहतो की एंट्रन्स एक्झामिनेशन्समध्ये किंवा MCQ बेस्ड टेस्टमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, तर ह्या एंट्रन्स एक्झामिनेशनला निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे. त्यानंतर आहे वेळ, तर 150 प्रश्नांची परीक्षा होणार आहे. 150 questions, 150 marks. So time allotted for this examination is 2 hours. 2 तास इथे वेळ दिलेला आहे आणि द क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश अँड मराठी, अशा 2 भाषांमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यासाठी जी एंट्रन्स महाराष्ट्र राज्याच्या एंट्रन्स सेल CET सेल मार्फत घेण्यात येते, आपण त्याबद्दल डिस्कस करत आहोत. तर त्यामुळे आपल्याला इथे 2 लँग्वेजेसमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये क्वेश्चन्स विचारलेले दिसतात. आता सिलेबसचा जो कंटेंट आहे तर तो डिटेलमध्ये पाहूया आपण. डिटेल सिलेबसचा कंटेंट काय आहे तर सुरुवातीला लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग आणि करंट अफेअर्स आणि GKचं पाहूया. तर कंटेंट काय असणार आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगमध्ये, तर दिस सब्जेक्ट विल टेस्ट कॅन्डिडेट्स इंटरेस्ट टुवर्ड्स द स्टडी ऑफ लॉ. जे काही कॅन्डिडेटचा इंटरेस्ट आहे लॉ किंवा लीगल ॲप्टिट्यूड संदर्भात, तर त्याचं का त्याला स्टडी करायची, दॅट इज द पर्पज ऑफ आस्किंग दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. The questions will be framed with the help of legal propositions and a set of facts to which the said propositions have to be applied. Some propositions may not be true in the legal sense. Candidates will have to assume truth of these propositions and answer the questions drawing well supported conclusions. Then general knowledge with current affairs. The topics such as history, geography, general science, economics, civics and current affairs. जनरली सर्वच आपल्याला एंट्रन्स एक्झामिनेशन्समध्ये किंवा जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये जनरल नॉलेजमध्ये हा पार्ट पाहायला मिळतो. हिस्ट्री, जिओग्राफी, जनरल सायन्स, इकॉनॉमिक्स, सिविक्स वगैरे. तर हा बेसिक प्रश्न याच्यावरती विचारलेले आढळतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे पेपर डिस्कस करूया. तर the subject is to assess the knowledge of the recent happenings and awareness of the world. Candidate first section जो होता आपला तो legal aptitude and legal reasoning. So what is the motive behind asking this kind of questions in this examination is to test candidates interest towards the study of law, and the purpose of asking general knowledge with current affairs section questions on general knowledge so is to test the awareness of the candidate with respect to the recent happenings in the world. त्यानंतर हे 2 सेक्शन झाल्याच्या नंतर महत्त्वाचं सेक्शन आहे लॉजिकल रिझनिंग अँड इंग्लिश. तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कॅन्डिडेट्स एबिलिटी टू टेस्ट द कॅन्डिडेट्स एबिलिटी टू आयडेंटिफाय पॅटर्न्स, लॉजिकल लिंक्स अँड रेक्टिफाय लॉजिकल आर्ग्युमेंट्स, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. म्हणजे एकदा आपल्याला पर्पज लक्षात आला की त्यानुसार आपल्याला एक स्ट्रॅटेजी आपल्या अभ्यासाची ठेवता येते आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याला मदत होते.
तर त्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे की वाय दिस सेक्शन इज इन्क्लुडेड इन दिस एक्झामिनेशन. So the purpose is to test the candidate's ability to identify patterns, logical links, and rectify illogical arguments. It will include wide analogies, completing arguments, drawing well-supported conclusions, reasoning by analogy, applying principles or rules. Further, the subject is to measure the ability to understand the structure, relationship, and to draw logical conclusions about the structures. It includes reasoning deductively from the set of statements and rules. The set of statements and rules or principles that describes the relationship among persons, things or events. आणि त्यानंतर इंग्लिशच्या सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की यामध्ये व्होकॅब्युलरी असेल, सिनोनिम्स, अँटोनिम्स, ॲनालॉजीज एटसेट्रा. त्यानंतर प्रोफिशियन्सी, आयडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट अँड रिअरेंजमेंट, फिल इन द ब्लँक्स, या प्रकारचे आपल्याला इंग्लिशमध्ये क्वेश्चन्स विचारले जातील. इंग्लिश यूसेज एरर्स, common errors, spotting errors, inappropriate usage of words, spelling mistakes, etc. So English comprehension with minimum 2 passages followed by 5 to 10 questions that test reading and reasoning abilities. Thank you for watching Career Coach YouTube channel. करिअर कोच यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि आमचे एक्सपर्टची टीम नवनवीन व्हिडिओ घेऊन वेगवेगळ्या करिअर क्षेत्रातील ज्या संधी असतील, त्यानंतर उद्योजकतेमधील संधी असतील, या संदर्भातले एक्सपर्ट लोक जे आहेत ते आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची जी कोणी तयारी करत असाल आपल्यापैकी व्ह्यूअर्स, तर त्यांच्यासाठी आपण एक नवीन चॅनल इथे आहे, मास्टर्स IAS, UPSC आणि MPSC स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी एक्झामिनेशन आहे, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, तर त्याचं आपण इथे मार्गदर्शन मोफत करतो विद्यार्थ्यांसाठी. तर हे चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये जे विद्यार्थी आहेत, ज्यांना ॲग्रिकल्चरमध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी महाॲग्री कोचिंग हे एक पोर्टल आहे आणि महाॲग्री कोचिंग अकॅडमीचंच हे यूट्यूब चॅनल आहे. ह्याच्या सर्वांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले. तर यामध्ये ॲग्रिकल्चरचे जे काही MPSC ॲग्रिकल्चर असेल, त्यानंतर नॅशनल लेवलचे आणि स्टेट लेवलचे ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसेस, एंट्रन्स एक्झामिनेशन्स, त्याचं गायडन्स आणि वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स इन ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट, तर त्याचं पण मार्गदर्शन आपल्याला या यूट्यूब चॅनलवरती, महाॲग्री कोचिंग या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आणि ह्या दोन्हीसाठी महत्त्वाचं लागणार. आणि आत्ताच्या लॉच्या एंट्रन्समध्ये पण आपण पाहिलं की करंट अफेअर्सचा तिथं आपल्याला सिलेबसमध्ये उल्लेख केलेला दिसतोय. तर प्रत्येक एक्झामिनेशनसाठी करंट अफेअर्स, कारण कॅन्डिडेटचा अवेअरनेस जो आहे, व्हॉट इज हॅपनिंग इन द सोसायटी अँड वर्ल्ड, तर त्या संदर्भात तो टेस्ट करण्यासाठी प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्याला करंट अफेअर्सचा भाग इन्क्लूड केलेला दिसतो. तर क्वालिटी करंट अफेअर्स जे एक्झाम ओरिएंटेड आहे, तर ते मिळवण्यासाठी तुम्ही विमका करंट अफेअर्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला मोफत मार्गदर्शन सर्व विषयांवरती मिळेल या 3 यूट्यूब चॅनल आणि करिअर कोच या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.